आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीमध्ये वाळवणीतील तांदळाच्या चकल्या किंवा खारवड्या कशा बनवायच्या ते स्टेप बाय स्टेप आणि अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. ह्या चकल्या बनवायला खूप सोप्या आणि खायलाही खूप चविष्ट आणि खमंग लागतात. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तांदळाची वाळवणाची चकली बनवण्यासाठी मी हा मापी 1 शेर आणि वजनी म्हणाल तर 2 किलो तांदूळ घेतलेला आहे. रेशनचा तांदूळ घेतला आहे मी या चकलीसाठी. हा तांदूळ आपल्याला आता नळाखाली 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून तांदळाला लागलेली धूळ किंवा पावडर असेल ती निघून जाईल. आणि मग तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर तांदूळ बुडतील एवढं पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवून साधारण 2 दिवस पूर्ण भिजू द्यायचं आहे तांदळाला. तांदूळ भिजवलेले असताना दररोज आपल्याला यातलं पाणी बदलून नवीन पाणी रोज घालायचं आहे. आणि 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून तांदळाचा जो आंबटपणा असेल तो निघून जाईल. तांदूळ धुवून पाणी काढून झाल्यावर घरीच आपल्याला मिक्सरमधून हे तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. हे बघा, थोडं थोडं पाणी घालून आपण इडलीला जसं पीठ बनवतो ना, अगदी तसंच आपल्याला हे तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. हे तांदूळ मिक्सरमधून वाटून घेत असताना पाण्याचा वापर जरी जास्त केला तरी काही हरकत नाही आहे. तर हे बघा, हळूहळू मी सगळे तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने मी तांदळाची पूर्ण पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही तांदळाची पेस्ट आपण एक रात्रभर झाकून ठेवणार आहोत. म्हणजे काय, हे तांदळाचं पीठ आपण रात्रभर भिजवण्यासाठी राहू देणार आहोत. आता 4थ्या दिवशी सकाळी आपण या तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवून घेणार आहोत. तर हे बघा, हे पीठ आपल्याला व्यवस्थित आधी वर खाली मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे फेटून घ्यायचं आहे पिठाला. तर तांदळाच्या चकल्या बनवण्यासाठी आपल्याकडे तांदळाचं पीठ रेडी आहे. आता नेक्स्ट प्रोसेस, चकल्या बनवण्यासाठी मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. आता तांदळाच्या चकल्या बनवण्यासाठी आपल्याला हे तांदळाचं पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हे घेरून घ्यायचं आहे पातेल्यात. तर त्यासाठी जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतो आहे ना, तेवढंच पाणी आपल्याला इथे चकली बनवण्यासाठी लागणार आहे. त्यासाठी पातेल्यामध्ये मी आधी 1 चमचाभर तेल पसरवून टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण पाणी गरम करायला ठेवतो आहे. आता 5 मिनिट पाणी गरम झाल्यावर आपण यात ॲड करणार आहोत 1 टेबलस्पून पांढरी तीळ. त्यानंतर इथे मी हे 1 टेबलस्पून बडीशोप घेतलेली, मिक्सरमधून अर्धवट वाटून घेतलेली आहे, ती आपण इथे ॲड करतो आहे. आवडीनुसार ओवा घ्यायचे आहेत. खूप छान टेस्ट येते ओवा आणि बडीशोपमुळे तांदळाच्या चकलीला. तसं इथे मी जिरंसुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर पापडखार घेतलेला आहे. पापडखार इथे 1 चमचाभर घेतलेला आहे. आणि मग चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता काय करायचं, पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची आहे आणि पाणी चांगलं उकळू लागल्यावर हे तांदळाचं पीठ आपल्याला ह्या पाण्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि सगळं पीठ आपल्याला या पाण्यात ॲड करून आपल्याला हे पीठ व्यवस्थित घेरून घ्यायचं आहे. त्यासाठी मी हा एक लाकडी दांडा घेतला आहे, त्याने हे पीठ आता मी घेरून घेणार आहे. इथे ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते. कंटिन्यू आपल्याला हे पीठ इथे हलवत राहायचं आहे, कारण काय होतं, त्याने पिठाची गिटोळी होणार नाही आणि आपल्याला चकलीसाठी प्लेन पीठ मिळतं. पीठ जर आपल्याला इथे कडक वाटत असेल, पाणी कमी पडलं असेल असं वाटतंय, तर पुन्हा थोडंसं पाणी गरम करून पीठ स्मूथ व्हावं म्हणून एखादा ग्लास गरम पाणी इथे ॲड करून घ्यायचं आहे. हे पाणी पिठात मिक्स करून झाल्यावर आता हे पीठ छान शिजावं म्हणून मी यावर एक मोठं झाकण ठेवून घेणार आहे आणि एक 5 ते 10 मिनिट लो फ्लेमवर हे पीठ शिजू देणार आहे. तुम्ही बघू शकता इथे 10 मिनिटांनंतर पीठ आपलं छान शिजलेलं दिसतंय आणि पिठाचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे. छान मऊसर शिजलेलं दिसतंय आपलं तांदळाचं पीठ. आता झाकण उघडल्यानंतर खालीवर करत हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून आपल्याला एक 5 मिनिट पुन्हा हे पीठ वाफेवर राहू द्यायचं आहे. तांदळाची चकली किंवा खारवड्या बनवण्यासाठी आपण हे जे काही पीठ शिजवतो ना, त्याची ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते. कारण हे पीठ जर व्यवस्थित शिजलं नाही ना, तर चकली बनवताना ते मध्येच तुटते. म्हणून हे पीठ आपल्याला व्यवस्थित मऊसर शिजवावं लागतं. तर चकली बनवण्यासाठी पीठ इथे आपलं रेडी आहे आणि चकली बनवण्यासाठी मी ते हा एक प्लास्टिकचा शीट घेतलेला आहे, त्यावर आपण या चकल्या टाकणार आहोत. चकली बनवण्यासाठी माझ्याकडे हा पितळी ठसा आहे आणि या ठसानेच आपण या चकल्या बनवतोय आज. तर या ठस्यामध्ये आपण चकलीसाठी जे पीठ बनवून घेतलेलं ते पीठ पूर्ण आतमध्ये भरून घ्यायचं आहे. पीठ भरत असताना ठसा असा दाबून भरायचा आहे. पीठ दाबून भरण्याचं कारण असं आहे, त्यामुळे काय होतं, ठसामध्ये कुठेही हवा जात नाही आणि त्यामुळे चकली मध्येच तुटायची शक्यता फार कमी असते. साचा किंवा ठस्यामध्ये पीठ भरून झालेलं आहे. आता आपण याच्या चकल्या करून घेणार आहोत.
ठसा भरून झाल्यावर काय करायचं, पातेल्यावर झाकण ठेवून घ्यायचं जेणेकरून पीठ आपलं गरमच राहील आणि पीठ गरम असतानाच चकल्या आपल्याला करायच्या आहेत. तुम्ही बघू शकता चकली बनवत असताना जराही कुठे चकली आपली तुटत नाही आहे, कारण पीठ आपलं परफेक्ट आणि स्मूथ शिजलेलं होतं. आता हळूहळू करत सगळ्या चकल्या मी इथे बनवून घेणार आहे. तर हे बघा, हळूहळू करत मी सगळ्या पिठाच्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. आता या चकल्या आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत. तर पूर्ण 2 दिवस मी ह्या तांदळाच्या चकल्या उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत. जराही चकलीचे कुठे तुकडे पडलेले दिसत नाही आहेत आणि चकलीमध्ये तीळ आणि ओवाही खूप छान खुलून दिसत आहे. तर आता आपण ही चकली तळून बघू. चकली तळून घेण्यासाठी आधीच मी तेल गरम करायला ठेवलं होतं. हे बघा, चकली तेलात टाकताच मस्त दुप्पट तिप्पट फुलताना दिसते. एकदा ही रेसिपी बघितल्यानंतर अगदी कोणालाही बनवता येतील इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण या तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवलेल्या आहेत. एकदाच बनवून ठेवल्यानंतर वर्षभर अजिबात खराब होत नाही या तांदळाच्या चकल्या किंवा खारवड्या. मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या तांदळाच्या चकल्या. तर कशी वाटली तुम्हाला ही वाळवणाची रेसिपी हे कमेंट करायला विसरू नका. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.